ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी ओम तीर्थ महाराज की जय। ओम नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गौडपदं महन्तं गोविन्दयोगीन्द्रमथाशिशिषं श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यम् तंत्रोटकं वार्तिककारमन्यान् अस्मद्गुरुं सन्ततमानतोऽस्मि। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं गुरुं ब्रह्म नमामि। गुरुं ब्रह्म नमाम्यहं गुरुं ब्रह्म नमामि। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेद विभागिनि व्योमवत् व्यक्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। दक्षिणामूर्तये नमः। श्री सद्गुरु महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी शिवोम तीर्थ महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु स्वामी शिवोम तीर्थजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने हा शक्तिपाताचा किंवा कुंडलिनी सिद्ध महायोगाचा हा जो साधन प्रकार आहे याच्या संबंधी आपला सत्संग सुरू आहे. आतापर्यंत आपल्याला या मार्गाचा आढावा आपण घेतला. हा मार्ग कसा आला, कुठून आला, याची किती नावं आहेत, या संबंधी आपण बरीच माहिती पाहिजे. आपण दीक्षा म्हणजे काय, दीक्षेचं स्थान कसं असावं, दीक्षेची वेळ कोणती असावी, नंतर ही दीक्षा जेव्हा होते त्यावेळेला ती कशा प्रकारे होते, या संबंधी आपण काल पाहिला. आज आपल्याला त्याचा पुढचा जो विचार आहे, दीक्षा देताना दीक्षेचा विधी करावा लागतो. दीक्षा विधी
दीक्षा घेताना जो विधी होता तो का करायचा, विधी न केल्याने काय होतं आणि विधी केल्याने काय होतं हे आधी समजून घ्या. विधी एवढ्यासाठी करायचा की आपण ज्या मार्गाची दीक्षा घेणार आहोत त्या मार्गाचे प्रमाणित सिद्ध आणि परंपरागत ती जी कुंडली महाशक्ती आहे, जागृत शक्ती जी ज्यांना प्राप्त झालेली आहे अशा गुरुकडून आपण ती दीक्षा घेत असल्यामुळे गुरु पूजनाची अत्यंत आवश्यकता आहे. तेव्हा साध्या गोष्टीमध्ये सुद्धा आपलं पूजन असताना साधा सत्यनारायण जरी करत असला तरी आपण पूजा करतो. मग सत्यनारायणला किंवा आणखी जे कुठले काही कार्यक्रम आपल्या घरात परमार्थाचे चालू होतात, धर्माचे चालू असतात, त्या कार्यक्रमांसाठी जर आपल्याला पूजेची आवश्यकता आहे, काहीतरी विधी करावा लागतो, इथं तर आपल्याला ज्या सद्गुरूंच्या कृपेनं आपल्याला आत्मज्ञान प्राप्त करायचंय, आत्मसिद्धी प्राप्त करायची, जीवनमुक्ती प्राप्त करायची, अपरोक्षानुभूती प्राप्त करायची आहे. मग अशा सद्गुरूंच्या दीक्षेच्या वेळेला त्यांचं पूजन किती आवश्यक. ते म्हणत नाही की माझी पूजा करा, गुरुला आता तुम्ही पूजा करा नका करू, त्यांनी तुम्हाला दीक्षा देण्याचा होकार दिलेला आहे ना, तेव्हा ती आता होणार दीक्षा. एक गोष्ट आणखी लक्षात ठेवा, जेव्हा एखाद्या शिष्याला गुरु दीक्षा देण्याचं मान्य करतात, कबूल करतात, ठीक आहे बघ तुला मी दीक्षा देईन, ही त्यांची मान्यता म्हणजे संकल्प असतो. गुरुनी जेव्हा एखाद्याला जे अभिवचन दिलेलं आहे की मी तुला आता दीक्षा देईन असं म्हटल्यानंतर त्याच वेळेला खरोखर त्याला ती संकल्पाने शक्ती प्रसारित व्हायला सुरुवात होते आणि मग प्रत्यक्ष जेव्हा तो समय येतो दीक्षेचा त्यावेळेला तर ते प्रत्यक्ष देतातच. परंतु गुरुवचनाचा प्रभाव एवढा आहे की गुरुने एकदा की सांगितलं की ठीक आहे मी तुला दीक्षा देतो, हा गुरुचा संकल्प झाला. आणि गुरु संकल्प दीक्षा ही इच्छा दीक्षा असते. तेव्हा गुरुंचं पूजन करायचं म्हणजे का करायचं, कशासाठी करायचं, कसं करायचं, असा प्रकार आहे. अहो गुरुंचं पूजन करण्यासाठी गुरुंच्या जवळ जाणं अति आवश्यक आहे ना, त्यांच्या चरणांचं आपल्याला पूजन करायचं असतं. सद्गुरूंच्या चरणाचं महत्व गुरुगीतेमध्ये किती सांगितलेले. गुरुगीतेत इतकं सांगितलेलं आहे की सद्गुरूंच्या चरणाचा तीर्थाचा एक बिंदू, एक थेंब हा सगळ्या सप्त सरोवरांच्या तीर्थांपेक्षा श्रेष्ठ आहे. हे जे सप्त सरोवर आहेत, सप्त सागर आहेत, नद्या आहेत, यांचं हे जे पाणी आहे ते तीर्थच होतं. कारण सगळे नद्या तीर्थ वगैरे समुद्रातच जातात ना. तेव्हा समुद्र हा महान तीर्थसागर आहे. तर त्या तीर्थसागरापेक्षाही श्रेष्ठ तीर्थ आहे सद्गुरु चरणांचं एक थेंब पाणी. बरं हे जे आपलं स्वतःच मत नाही, भगवान शंकर भगवती पार्वतीला समजलेलं. त्यामुळे
या गोष्टीवर आपला विश्वास ठेवणं अति आवश्यक आहे. म्हणून गुरुचरणांचं पूजन करणं किती आवश्यक आहे हे या गोष्टीतून आपल्याला सिद्ध होतं. म्हणून शुद्ध मनाने, शुद्ध कर्माने, शुद्ध वाणीने, शुद्ध शरीराने आणि आपल्या जवळ असलेलं जे काय दान करायचंय ते शुद्धच दान काय असो ते तुमच्याजवळ ते दिवशीच्या वेळेला गुरुला अर्पण करावं लागतं. दीक्षेच्या पूर्वी गुरुचं पूजन केलं पाहिजे. आपल्या ऐपतीप्रमाणे भक्तियुक्त होऊन काय तुम्हाला वस्त्र, फळ, फूल, धन, धान्य काय देता येईल ते द्या. असा काही निर्बंध नाही की बा इतकी दक्षिणा दिली पाहिजे बरं का. ही काही फी आकारणी नाहीये किंवा कर आकारणी नाहीये. हा तर आपल्या आनंदाचा भाग आहे. आणि गुरु कधीही म्हणत नाही की मला काय तुम्ही एवढंच दिलेलं आहे, तुम्ही एवढा श्रीमंत असून. कधीही नाही वाचायला जे देशील ते आनंदाने, जो आनंदाने देतोय ना त्याचा आनंदाने स्वीकार होतो. म्हणून गुरूंच्या ठिकाणी आपण जो भाव ठेवू आणि ज्या भावनेनं आपण जे अर्पण करू ते त्यांना आनंदाने प्राप्त होतं, ते स्वीकारतात. ते वायवीय संहिता म्हणून एक संहिता आहे, संहिता ग्रंथ आहे, वायवीय संहिता. या वायवीय संहितेमध्ये भगवंत त्या गुरुने ऋषीने सांगितलेले पहा काय म्हणतात ते. हा सुंदर श्लोक आहे. ते म्हणतात उपगम्य गुरु, उपगम्य गुरु. उपगम्य म्हणजे गुरुंच्या जवळ, गम्य म्हणजे जाणे, गम्य म्हणजे जाणे. गुरुंच्या जवळ जायला मिळतं आपल्याला. उपगम्यम गुरु विप्रम आचार्य तत्ववेदिनम. काय म्हणतात? विप्रम आचार्य तत्ववेदिनम. आपल्या गुरुंच्या जवळ जाताना आपला हा भाव असला पाहिजे की हे आपले गुरु आहेत, ते विप्र आहेत, विशेष प्रकर्षाने ज्ञानी आहेत. विप्र, विप्र शब्दाचा अर्थ ब्राह्मण असा होतो, परंतु या ठिकाणी विप्र म्हणजे हे ब्रह्म जाणणारे गुरु असल्यामुळे ते विप्रही आहेत आणि ब्रह्मज्ञानी आहेत, ब्रह्म आहेत. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू पण म्हणतोच नाही तरी आचार्य आहेत. ते तत्ववेदी आहेत, तत्वाचं ज्ञान आहे त्यांना, ब्रह्माचं आत्म्याचं ज्ञान आहे. अशा गुरूंच्या जवळ जायला आपल्याला मिळतंय, हे आपलं पूर्वपुण्य आहे. ज्ञापिनम सद्गुणो एतम ध्यान योग परायणम. आणि ज्या गुरुच्या जवळ जाऊन आपल्याला मंत्राचा जप करायला मिळणार आहे, मंत्र देवतेची पूजा अर्चा जप करायला मिळणार आहे, त्यामुळे आपल्याला सद्गुणांची प्राप्ती होणार आहे. ध्यान योग परायणम. आणि आमचे गुरु ध्यान योगात परायण म्हणजे अत्यंत श्रेष्ठ उज्ज्वल आहे. अशा गुरुच्या जवळ जाऊन तोषेत्तम प्रयत्नेन, अशा आपल्या गुरुच्या जवळ जाऊन त्यांना आपल्या प्रयत्नाने संतुष्ट करावं, संतोष द्यावा. बघा ना, तोषेत्तम प्रयत्नेन भावशुद्धी समन्वितम.
आपली भावशुद्धी म्हणजे आपल्या अंतःकरणाचे जे भाव आहेत त्यावेळेचे ते शुद्ध भाव आहेत. अशा शुद्ध भावनेनं आपण आपल्या सद्गुरूंच्या जवळ आपण जातो आहोत आणि त्यांची आता आपण पूजा करू इच्छितो आहोत. हा भाव आपल्या चित्तामध्ये त्यावेळेला पाहिजे. पुष्कळ वेळेला आपल्याला पाहतो तुम्हाला की आपल्या इथे दीक्षा होतात आणि त्या दीक्षेच्या वेळेला काही लोकांना आपण बोलतो, चला या आला तुमचं ताट. कुठे काही त्यांच्यामध्ये काहीच भाव नसतो. हे सांगता म्हणून पाणी टाकलं म्हणून धुतलं रगडा मग रगडून जातात. काय भावच नाही तिथं. आता हे जे सांगून राहिले हे जर त्यांनी ऐकलेलं असलं, हे जर माहिती असलं तर त्यामुळे त्यांना जो लाभ होईल वेगळा. आणि नुसतं एखाद्या कामगाराप्रमाणे हे टाकरी विटा येतं, हे टाकर सिमेंट हे कालवरे असं जर असेल तर मग काय अर्थ आहे का? म्हणजे पूजा म्हणजे असं नाहीये. पूजा ही भावपूर्ण आणि भक्तीपूर्ण असते. आणि कुणाची पूजा करतो हे तर तुला आधी म्हणून मोक्षयत्तम प्रयत्नेन भावशुद्धी समन्वितम. तेव्हा भावशुद्धी युक्त ती पूजा व्हायला पाहिजे. आपल्या भावना आपला भाव अतिशय शुद्ध असला पाहिजे असं बघ ते ऋषी सांगतात. म्हणतात वाचाच मनसाचैव कायेन द्रविणेन च. आणि ही जी पूजा होते ती पूजा म्हणजे नुसते हाताने कुंकू लावलं अक्षता टाकून फुल वाहणं एवढं नाहीये. तर ही जी पूजा असते त्या पूजेमध्ये काया म्हणजे आपलं शरीर, वाचा म्हणजे आपलं भान, मानसा म्हणजे मन, आणि आपण जे द्रव्य किंवा आपण जे साहित्य गुरूंना अर्पण करतो ते द्रव्य म्हटले द्रव्य. या सगळ्यांनी युक्त अशी ही पूजा आहे. वाचाच मनसाचैव कायेन द्रविणेन च. आचार्य पूजे शिष्य. हे शिष्या आचार्यांची पूजा कर. आचार्य देवो भव असं आपलं तत्व आहे. आधी तर मातृदेवो भव, पितृदेवो भव आणि नंतर मग आचार्य देवो भव असं म्हटलं. तेव्हा आचार्य हे आपले देव आहेत, गुरु आपले देव आहेत. तेव्हा आचार्यांची त्याच्या शिष्याने पूजा करावी. कशी करावी म्हणे? सर्वदा सर्वदा ही प्रयत्नतः. आता ती दीक्षेची वेळची एक प्रासंगिक पूजा झाली म्हणून पुढे काय त्या गुरुला विसरून जायचं अर्थ सोडून गेला नाही. आजकाल तर तू बाबा एकदा कदा दीक्षा घेऊन गेला पुन्हा तोंड दाखवत नको. तोंड दाखवू निदान तू ज्या आश्रमात आलेला होता त्या आश्रमामध्ये जे दैवत आहे देव आहे त्यांचं तर दर्शन घे. तेव्हा पूजा म्हणजे फक्त त्या दीक्षेच्या वेळेला आपल्याला दीक्षा मिळणार आहे म्हणून पूजा करायची. मग आता देवार होऊन गेला पुन्हा नाही का? आपण पूजा करतो म्हणून ते दीक्षा देतात असं आहे का ते? म्हणून ते ऋषी सांगतात की सर्वदा हा शब्द वापरलाय तिथं. काय म्हणतात? आचार्य पूजे शिष्या सर्वदा ही प्रयत्नता. सर्वदा पूजा करावी. आता ही प्रत्यक्ष गुरूंची चरणांची पूजा करता आली नाही तरी मानस पूजा होऊ शकते.
जसा मानस जप करू शकतो ना आपण, तशी मानस पूजा पण आहे. शास्त्रात दिलेले मानस पूजेचे नियम. तर मनाने पूजा करावी. गुरु बसलेले, त्यांचे चरण दिसतायत आणि तिथं आपण पाणी, अक्षता, गंध, फुलं वगैरे वाहतो, त्यांना नमस्कार करतो. असं घरी बसून सुद्धा तुम्हाला मानस पूजा करता येईल ना. ही सर्वदा पूजा आहे. त्यामुळे गुरुशी असलेले आपले जे संबंध आहेत ते टिकून राहतात. आणि तुम्ही जर तो गुरुभाव सोडून दिला, तशी पूजाच केली नाही, गुरुंना विसरून गेला, तर मग तो भाव राहत नाही. भाव नसल्यामुळे तो संबंध टिकत नाही. संबंध नसल्यामुळे शक्ती मग कमकुवत होत जाते त्याची. आता पूर्वीच्या काळी मोठमोठे राजे रजवाडे सुद्धा दीक्षा घेत असत. पूर्वीच्या काळी मोठमोठे राजे, आपण पाहतो ना, जनकाचं उदाहरण घ्या, हरिश्चंद्राचं उदाहरण, सगळे मोठे राजे जेवढे, रामचंद्र घ्या, भगवान श्रीकृष्ण घ्या, ह्या देव देवतांनी, अवतारी पुरुषांनी सुद्धा गुरु केलेले आहेत आणि त्यांच्या ते पूजा करत आलेले. त्या मनाने आपली काय असं, तर ते म्हणतात पूर्वीच्या काळी हस्ती अश्व रथ रत्नानी क्षेत्राणी च गृहाणी च. पूर्वी गुरुंना हे जे मोठमोठे शिष्य असायचे, राजे रजवाडे, त्यांचे ते काय द्यायचे, एखादा हत्ती भेट द्यायचा. आता आपल्याला हत्ती घेऊन काय करायचं. त्यांच्याजवळ पुष्कळ असायचं त्यावेळेला, हत्ती घोडे सगळं असायचं त्यांच्याकडे. आणि ती वाहनाची साधन होती त्या कालामध्ये, म्हणून ती आवश्यक असायची. अश्व घोडे द्यायचे, रथ द्यायचे गुरुंना, रत्न द्यायचे. आता गुरुंना काय करायचे रत्न घालून? क्षेत्राणी, अहो मोठमोठ्या जागा, क्षेत्र जागा दान द्यायचे. नंतर गृहाणीचे, मोठमोठे घर बांधून द्यायचे किंवा आश्रम बांधून देत असत. गृह, तो काळ होता श्रीमतीचा आणि फारच आपल्या आध्यात्मिक असा प्रवृत्तीचा काळ होता. राजे रजवाडे जिथं अशा पद्धतीचे गुरुंना मान देणार होते, तेव्हा सामान्य प्रजा किती मग भाविक असेल त्या काळामध्ये. बघा ना तुम्ही, आज आमचे राजेच बिघडून गेलेले, त्यांना गुरुची गरजच राहिलेली आता. आणि मग त्यांचे चेले जे ते तर बिघडणारच बिचारे, नाही का. त्यामुळे गुरुभाव आज निघून चाललेला आपल्या समाजामधून. आणि गुरुभाव जर गेला तर ही जी विद्या आहे, पारमार्थिक विद्या आहे, ही कशी प्राप्ती होईल या लोकांना. मग ते धर्म आणि नीतीचं आचरण कसं करू शकते जगामध्ये. म्हणून आपल्याला दिसतंय की जिकडे पाल तिकडे अधर्म चाललेला आहे. तेव्हा त्या काळामध्ये हस्ती अश्वरथ रत्नानी क्षेत्राणी ग्रहाणी च भूषणानी वासांसी, मोठी भूषण द्यायचे, म्हणजे काय अलंकार द्यायचे गुरुंना. वासांसी वस्त्र द्यायचे. धान्य आणि च, धान्य आणून द्यायचे. धनानी च, धन द्यायचे. त्यामुळे गुरुंना कधीही 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 असा प्रश्न पडत नसे की आता आपण आपल्या घरी आलेल्या शिष्याला काय खाऊ घालावं आणि कुठून आणावं आपण. पण मोठमोठे लोकच त्यांना इतकं पूर्ण देऊन द्यायचे. त्यामुळे तो आश्रम असा संपूर्ण राहायचा त्या काळामध्ये. एता आणि गुरुवे दद्यात, बघा, भूषणानी वासांशी धान्यानी धनानी च एतानी गुरुवे दद्यात. अशा प्रकारे ह्या सगळ्या साहित्याने गुरुंना दक्षिणा म्हणून ते दान देत असत. भक्त्या च विभवे सती, अत्यंत भक्तीने
आणि असं गुरुंना आपल्यापेक्षा वैभव संपन्न करून सोडत असत. एकदा शिवाजी महाराजांनी आपल्या गुरुंना बोलवलं, रामदास स्वामींना. वास्तविक प्रथम तुकोबा भेटलेले शिवाजी महाराजांना आधी, पण तुकोबा भलतेच वैराग्य संपन्न होते. त्यामुळे शिवाजी महाराजांनी दिलेला नजराणाही त्यांनी घेतला नाही, परत पटवून. विरक्त तुकोबांनी शिवाजी महाराजांना सांगता, महाराज माझ्यावर कृपा करा, मला यातलं काही देऊ नका तुम्ही. माझ्या हरिभक्ताच्या घरामध्ये हे तुमचे सोनं नाणं भूषण दागिने करायचे का आम्हाला? ते सगळं आलेला नजराणा परत केला होता तुकोबांनी. आणि उद्देश काय केला तुकोबांनी? तुकोबांनी सांगितलं, तुम्हाला मी तुमच्या योग्यतेला आणि साजेल असा गुरु, तुम्ही त्यांचा बोध घ्या. आणि समर्थ रामदासांचं नाव सुचवलं तुम्ही, समर्थांना भेटा तुम्ही, संन्यासी महात्मे. तेव्हा त्यांची गोष्ट येतात मला मी सांगतो. एकदा शिवाजी महाराजांनी रामदास स्वामी महाराजांना आपल्या राजवाड्यात निमंत्रण देऊन बोलावलं. समर्थ तर संन्यासी होते ना, आणि ते फिरत राहायचे. ते तुकोबासारखे अशा एका ठिकाणी नाही राहिले. ते संन्यासाचं जीवनच फार वेगळं असतं. त्यामुळे समर्थ रामदास स्वामी सतत उपदेश करत सगळं गाव जायचंय. प्रत्येक गावाला त्यांनी मारुतीची स्थापना केली ना. अशी कित्येक गाव आहे की ज्या ज्या गावाला ते गेले रामदास स्वामी, पण तिथं पाहिलं की या गावाला मारुतीचं मंदिर नाहीये. तत्काळ सगळ्या लोकांना बोलवायचे आणि या गावामध्ये मारुतीचं मंदिर झालंच पाहिजे. आणि इतकी मारुतीची मंदिर झालेली. मारुतीची उपासना ही शक्तीची उपासना आहे, म्हणून त्या देवतेची उपासना करण्यासाठी समर्थांनी ठिकठिकाणी मंदिरं बांधली. असं एकदा शुभांनी समर्थांना आपल्या राजवाड्यामध्ये आमंत्रित केलं. महाराज, तुम्हाला गुरु केलेला आहे आणि तुम्ही आमच्याकडे एकदा तरी भेट देऊन जा. आमच्या राजवाड्यात या एकदा. आता यांचे जे राजवाडे होते ते म्हणजे सिंहगड, असे प्रतापगड, अशा गडांवर यांचे किल्ले होते. आणि समर्थ तसेच फिरत होते ना. गेले बा कुठल्या तरी त्यांच्या गडावर गेले. शोभाने आपलं सिंहासन त्यांच्यासाठी मांडून ठेवलं, सगळं सजवून ठेवलं आणि सांगितलं, महाराज बसा सिंहासन. शिवांची भक्ती बघा ना काय म्हणतात, महाराज बसा तुम्ही आमच्या सिंहासनावर बसा. समर्थ म्हणाले, अरे शिवा, मला काय करायचं संन्यासाला? शिव तुझं सिंहासन आहे, तूच बस बघा, मला एक साधा आसन दे. नाही महाराज, तुम्ही आमच्या आता आईच्या आलेल्या, आम्ही तुम्हाला जशा तऱ्हेने आदराती त्या मला करायचं तसं करू द्या. आता समजतो का? सिंहासन हे राजासाठी असत आणि जो सिंहासनावर बसतो तो त्या राज्याचा स्वामी असतो. हे तर माहिती आहे तुला. आता शिवा काय ज्ञानी होते फार, त्यामुळे मला सगळं करू, पण तुम्ही बसा बुवा. आता हट्ट धरला, काय करा. शिवांनी स्वामींना
नमस्कार करून त्याचा हात धरून त्यांना बसवलं, सिंहासनावर बसवलं. आता स्वामींनी जो उपदेश केलेला फार सुंदर उपदेश तो आहे, समर्थांच्या पोथीमध्ये आहे तो शिवबाला केलेला उपदेश. तेव्हा शिवबाला जो उपदेश केला त्यावेळेला समर्थांनी तो सगळ्यांनी ऐकण्यासारखा आहे. ते म्हणाले, शिवबा आता तू मला या सिंहासनावर बसवलं, मी नुसता तुझ्या राज्याचा स्वामी नाही, मी तर विश्वाचा स्वामी आहे. आणखी असत हा संन्यासी जो असतो तो नारायण स्वरूप असतो ना, तेव्हा तुझ्या राज्याचाच मी स्वामी नाहीये, आता मी तर या सगळ्या जगाचा विश्वाचा स्वामी आहे. शिवाला पटलं बाबा, ते एकदम पटलं. काय केलं शिवाने? शिवाने एका याच्यावर अर्पण पत्रिका लिहिली आणि ती अर्पण पत्रिका शिवाने समर्थांना अर्पण केली. महाराज, हे राज्य तुम्हाला दिलेले. काय केलं शिवांनी? आपलं राज्य समर्थांच्या जोडीत टाकलं. महाराज, आता यापुढे तुम्हीच या राज्याचे स्वामी, मी तुमचा सेवक राहीन, मला या राज्याची आता काही इच्छा नाही. काय त्याग आहे, काय स्वामींचे सुद्धा सामर्थ्य. स्वामी म्हणाले, म्हणून त्याला समर्थ म्हणतात. ते म्हणाले, शिवबा तू मला आता हे राज्य मला दिलं ना, तू दान केलं नाही, मी हे स्वीकारलेलं आहे, आता हे राज्य माझं आहे. हो महाराज, मग मी सांगतो त्याप्रमाणे तुला बघावं लागेल ना, कारण मी जर आता राजा स्वामी आहे तर मी सांगतो त्याप्रमाणे तुला बघावं लागेल. सांगा महाराज. मग मी तुला सांगतो की माझ्या वतीनं तूच राज्य करायचं. पाहिलं? आणि शिवांनी सतत आपल्या गुरुच्या नावाने राज्य केलेले. बघा तुम्ही, शिवाने असं कधी सुद्धा म्हटलं नाही की माझं राज्य आहे. ते नेहमी हेच म्हणायचे की माझ्या गुरुचं राज्य आहे आणि मी गुरुंचा भक्त असल्यामुळे त्यांनी मला इथे नेमलेलं आहे गुरु. अरे काय भाव आहे हा! आपल्या महाराष्ट्राची कथा आहे हो. काय केवढे होते शिवबा आणि कसे होते आपले त्यांचे समर्थ शिष्य. आपण ते औषध देतो ते देऊ का नको, देऊ का नको, अर्धा जीव त्या देण्यामध्ये न देण्यामध्ये असं का बोलतात. तेव्हा गुरुंना आपण कसं आणि किती आणि काय द्यावं हे त्या वायवीय संहितेमध्ये जे आपण वाचून राहिलोय, ती वायवीय संहिता आपल्याला सांगते की गुरुचं तुम्ही जे जे द्याल ना ते गुरु स्वतःला घेतच नाही, ते तुम्हाला तुमचंच आहे असं समजून घेतात आणि तुम्हीच ते वापरा. तेव्हा एतानि गुरवे दद्यात् भक्त्याच देहवे सती, अशा प्रकारे गुरुंना वैभव संपन्न असं दान देऊन त्या दानाचं आपण श्रेय घेऊ नये. मी दान दिलं असं कधीच म्हणता कामा नये. आपल्याला या उजव्या हाताने दिलेलं दान डाव्या हाताला सुद्धा कळू नये असा आपला धर्म आहे दानाच्या बाबतीमध्ये. म्हणून दान देताना ते गुरूंचं आहे आणि गुरूंना दिलेले आहे, यात मी काही कमावलं नाही असा भाव त्या ठिकाणी असला पाहिजे. तेव्हा शिष्याचे कर्तव्य संबंधी सांगतात. आता शिष्याचं काय कर्तव्य आहे
आत्मकल्याणासाठी इच्छा करणाऱ्या आपण गुरुकडे कशाला जातो आता? गुरुकडून आपल्याला हे लौकिक फायदे नको आहे, जगाचे फायदे, विषयांचा लाभ, या गोष्टी गुरुकडून नको. तेव्हा आत्मकल्याण म्हणजे आत्मस्वरूप प्राप्तीसाठी, आत्मज्ञान प्राप्तीसाठी आपण गुरुकडे जातो. म्हणून आत्मकल्याणाची इच्छा करणाऱ्या शिष्याने आपल्या सामर्थ्यानुसार गुरुची सेवा केली पाहिजे. आता हे आपल्या ग्रंथांमध्ये लिहून तर ठेवले त्या महर्षींनी, पण ते ग्रंथच कोणी वाचत नाही, तर मग कसं काय कळेल त्यांना? एक वेळ आपण दिलाय ना त्यांना, बस मग काय करत काय द्यायचं. आता भाव आहे का मग? तेव्हा आपल्या सामर्थ्यानुसार द्यावं, म्हणजे आपली जशी स्थिती असेल ना त्या स्थितीतून आपण जेवढं आपल्याला शक्य तेवढं देत राहा. तसे सामर्थ्य नसल्यास स्पष्ट दिलंय त्या ऋषींनी, समजा तुम्हाला फार मोठं दान देण्याचं सामर्थ्यच नाहीये, तसं सामर्थ्य नसल्यास पत्र पुष्प फळ जल, पत्रम पुष्पम जलम दद्यात, असं गीतेतही भगवद्गीतेत आहे आणि गुरुगीतेतही म्हटलेले हो. पण भावभक्तीनं तुम्ही जे द्याल ना ते सगळ्यात श्रेष्ठ असतं. आणि भावविरहित तुम्ही मोठं धनही दिलं काय उपयोग नाही. म्हणून देताना आपण जे देतो आहे ते किती मोलाचं आहे, त्याचं मोल आपल्या भावावरून ठरतं. तुम्ही मोठा हिरा आणून दिला पण भक्ती नसली, भाव नसला, तो देताना मनामध्ये कमकुवतपणा आलेला आहे, अरे बापरे एवढा हिरा चालला देईल आपला द्या, असा जर तुमचा भाव असेल, कमकुवतपणा असेल, तर त्या दानाला काही किंमत नाही. दान देताना त्या दानीच्या मनामध्ये त्या दानापेक्षा श्रेष्ठ उज्ज्वल भाव पाहिजे. भावाने त्या दानाला किंमत येते. म्हणून आपण जे देतो आहोत ते कशा भावनेने देतो आहोत, कोणत्या भावनेने आपण देतो आहोत, ते शिष्याने समजून द्यावं. बघा, पत्र पुष्प फल जल इत्यादी जे काही आपल्याला मिळण्यासारखे असेल ते घेऊन गुरुला शरण जावं. परंतु धन द्रव्य चांगले जवळ असल्यास त्याचा गुरुला अभाव दाखवणे, त्याचा गुरुला अभाव दाखवणे म्हणजे आमच्या काय निवड का एवढंच हे तुम्हाला दिला आणि भरपूर असं तसं घरी भरपूर भरलेले चांगला श्रीमंत आहे आणि तो गुरुच्या जवळ जाऊन असं दाखवतो की मी भंडार दरी मग फार आमची परिस्थिती वाईट महाराज एवढंच घ्या. हा अभाव दाखवला तू, भाव नाही तुझा. आणि गुरुना तर सगळं खरं. तेव्हा गुरुच्या जवळ असा अभाव कधी दाखवता कामा नये. तू जे देशील ते अत्यंत भावनापूर्ण दे ना, असं दरिद्री सारखं सांगितलं तो. तेव्हा अभाव दाखवू नये. त्यामुळे कोणताही धर्म कर्माची सिद्धी होत नाही. जर गुरुला लपून तू खोटं बोलून काहीतरी दान देतोय आणि ते खरं नाही तुझं बोलणं, हे तुलाही समजतंय, तू देणारा त्याला तू माहितीच असतं की आपण हे गुरुची प्रतारणा करतोय, खरं बोलत नाही आपण गुरुची. अरे तुझ्या अंतकणात असलेला आत्मा सगळं जाणतो ना रे, ती शक्ती सगळं जाणते ना. मग ती शक्ती तुला कशी प्रसन्न होईल सांगा. ज्या गुरुची शक्ती घेऊन तू साधना करतोय आणि ती शक्ती तर आत्मशक्ती आहे, तिला तर सगळं ज्ञान आहे. तेव्हा गुरु करून तू काही लपवू शकत नाही.
आणि जर तू लपवण्याचा प्रयत्न केला तर शक्ती तुला सगळं जाणते. म्हणून गुरुजवळ आत्मप्रतारणा करू नये असं शास्त्र सांगतात. तुम्ही व्यवहारामध्ये काही कोणाला फसवतात लोक, परंतु गुरुच्या बाबतीत प्रतारणा करण्याचं काही कारणच नाही तुला. गुरु काही तुझ्या घरामध्ये येऊन तर मागून गेले का तुझं? मग तुझ्या जवळ न मागताना तू जे देतोय ना, तू स्वखुशीने द्यायला पाहिजे. आणि तू जितका आनंदाने खुशीने देशील ना, तेवढं त्या आनंदाने स्वीकारतात. आत्मप्रतारणा करू नको. कपट रहित होऊन स्वच्छ आणि शुद्ध अंतकरणाने पत्र पुष्प जल घेऊन गुरुची पूजा करावी. आपल्या हातून घडलेल्या प्रमादांची चुकांची कबुली द्यावी. समजा आपल्या हातून काही चुका झाल्या असतील, अपराध घडला असेल, तर त्या अपराधाची कबुली द्यावी. गुरुजी, माझ्या हातून असं घडलं बा, माझं असं झालं बा माझ्या हातून, आणि क्षमा मागावी त्यांची. आणि अशी क्षमा जेव्हा गुरु करतात तेव्हा त्याच्या अंतःकरणातली पाप निवृत्ती होऊन जाते. हा केवढा फायदा आहे साधकाला. जेव्हा गुरुजवळ तो शिष्य आपल्या पापाची कबुली देतो, चुकांबद्दल कबुली देतो, महाराज माझ्या हातून अशा चुका झाल्या, तुमच्याबद्दल मला असं वाटत होतं, तुमच्याबद्दल असा संशय होता, काय नाना प्रकारच्या गोष्टी असू शकतात. असं जर असेल तर त्या गोष्टी गुरूंच्या जवळ कबूल करून क्षमा मागणं हे सगळ्यात उत्तम आहे. आणि गुरूंनी क्षमा केल्यानंतर मग त्याच्या अंतःकरणामध्ये पाप राहत मिळते. तेव्हा क्षमा मागणं हा अति उदार असा शिष्याचा भाव आहे. क्षमा मागता आली पाहिजे गुरुची. आणि मग गुरु जो मंत्र देतील ना, तो मंत्र तुला सिद्धी देणारा ठरेल, प्रसन्नता देईल तुला. आणि जर लपून छपून काही असं जर ठेवलं तू मनामध्ये, आपल्या चुका कबूल केल्या नाही आणि मंत्र घेतला गुरुकडून, आता लपून ठेवलेलं जे आहे ते तो गोळाचा राहील. आणि गुरुने दिलेला मंत्र आता याचा मिलाप होईल का हो? मग अंतःकरणामध्ये तो गुरुचा मंत्र आणि तू गुरुपासून लपून ठेवलेलं जे आहे त्यांचा मिलाप कधी होईल का? म्हणून मंत्र जपाने आपली साधना उन्नत होते असं जे आम्ही वारंवार म्हणतो. ते उन्नत होण्याचं कारण दिसत नाही. कारण का? किती मंत्र जप कर मग थोडे, पण तू गुरु जाऊन काहीतरी लपून ठेवलेले, ते उघड केलं नाही, तू ते मोकळं केलं नाही, तू क्षमा मागितली नाही त्याबद्दल. हा तुझा अपराध आहे, हा प्रमाद आहे तुझा. आणि असा प्रमाद जर घडलेला असेल तर त्या प्रमादाची शिक्षा तुला ती शक्ती देते. बरं, म्हणून गुरूंपासून काही लपून ठेवू नये, त्यांच्याजवळ उघड बोलावं. बरं, ते आपले गुरु असल्यामुळे ते काही दुसऱ्याला सांगू सुटणार आहे तुझ्याबद्दल. म्हणून गुरु शेवटी प्रसन्न होतात आणि प्रसन्न होऊन शेवटी त्या शिष्याला असा काही लाभ देतात, असं काही वरदान देतात, असा कृपा आशीर्वाद देतात की त्याला आत्मज्ञान प्राप्त होतं. जा, तू आता माझ्यासारखाच हो, तू आता गुरुसम होशील, अशा प्रकारचा आशीर्वाद ते देतात. अहो, असा आशीर्वाद मिळणं म्हणजे आपण गुरुच होऊन जातो, गुरु समान होऊन जातो आपण. बघा ना, मग त्या शिष्याला भक्ती आणि मुक्ती दोघांचाही लाभ होतो. मुक्ती म्हणजे या जगातलं ऐश्वर, आणि मुक्ती म्हणजे या जगातलं सगळ्या शेवटचं जन्म मरणापासून मुक्त होण्याचं असं श्रेष्ठ वरदान मिळतं. तेव्हा भक्ती आणि मुक्ती गुरु देतात, दोन्ही देतात. तेव्हा पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आता
गुरु भुक्ती आणि मुक्तीचं दोघांचंही दान देतात, आशीर्वाद देतात ते खरं. पण साधक जर लालचावलेला असला, त्याच्या मनामध्ये जर अशा लालूची किंवा स्वार्थाच्या इच्छा असली तर तो गुरु देण्याच्या अगोदरच गुरुमुळे मागतो. गुरु तर देणारच आहे, त्याला सगळं देणार आहे, परंतु गुरुंनी विचारण्यापूर्वी देण्यापूर्वी तो आशीर्वाद देण्यापूर्वी हाच मागायला लागून जातो. गुरु महाराज आमची स्थिती फार वाईट आहे, काही पण मग आता त्याला जे मागायचं ते मागायला लागून जात होत. गुरु त्याचं सगळं ऐकून घेतो. अरे 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 वेड्या, इथे तुला देणारच होतो, तू कशाला मागतो? इथे याचना झाली. हा तर भिकारी माणसाचा प्रकार झाला. भिकाऱ्याला जशी मागण्याची सवय पडलेली असते ना, आणि एका हाताने मागतो तू द्या, हो, एका हातामध्ये काठी असते किंवा काहीतरी असते, आणि एका हाताने मागतो. अरे 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 अरे, आता भिकारी होऊन गेला आणि मी ते याला सगळं देणार होतो. मग गुरुचाही भाव बदलून गेला. बघायला जे गुरु त्याला भक्ती आणि मुक्ती देऊन प्रसन्न करणार होते, त्या गुरुंकडे हा स्वतःच होऊन अगोदर मागायला लागल्यामुळे याचक बनून गेला, भिकारी होऊन गेला. आणि याचकाला दारिद्र्य सोडत नाही कधी. याचनेने दारिद्र्य तर लक्षात ठेवा सगळ्यांनी. आपल्याला जी भिकारी पण येते ना, ते आपल्यामध्ये ही मागण्याची जी वृत्ती आहे ना भिकाऱ्यासारखी, त्यामुळे दारिद्र्य येत. आणि शक्ती तर आपल्याजवळ ती आहे बसलेली, ती आणि तुला वाटेल ते देणार आहे, तिच्याकडे मागणार. म्हणून लोकांपुढे हात पसरू नको. हात पसरणं फार वाईट आहे. आणि म्हणून गुरुंजवळ सुद्धा प्रसादासाठी हात एका हाताने मागू नये द्या. बरेचसे लोक आपल्याकडे आता जे नवीन येतात ना, आता इथल्या लोकांना सगळ्यांना माहिती होऊन गेलं की दोन्ही हाताने मागायचा प्रसाद, दोन्ही हाताने घेतो. पण बरेचसे अजून आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी सवय आहे, एक हात पुढे करतात. तेव्हा एका हाताने गुरु करून काही मागणं, प्रसाद मागणं, प्रसन्नता मागणं, हा याचनेचा प्रकार आहे, भिकाऱ्याचा प्रकार आहे. तेव्हा अशा प्रकारे हा सुंदर विवेचन आहे. आता उद्याला या संबंधीचे काही श्लोक, फार सुंदर श्लोक येते, ते उद्या वाचू आपण. सत्संगाची वेळ संपल्यामुळे सत्संगाला विश्राम देऊया. अहो हे फार मोलाचं आहे होय. तेव्हा आजच्या सत्संगाला विश्राम दे. हरि ओम.